हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. मी अतुल ताडे, डायरेक्टर अँड टीचर ऑफ नॉलिफाय IITI स्पर्धा परीक्षा अकॅडमी अमरावती. नेहमी मी तुम्हाला जॉब व्हॅकन्सीजबद्दल अपडेट देत राहतो किंवा माझ्या बॅचेसबद्दल अपडेट देत राहतो. तर आज आणखी आपण आजच्याच तारखेमध्ये एक आणखी ॲडची व्हिडिओ बनवत आहे आणि त्याच्यामध्ये ॲडची डिटेल्स पाहत आहे. तर आपल्यासाठी आणखी एक सुवर्ण संधी आहे इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या विद्यार्थ्यांसाठी की BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये आपल्यासाठी जागा निघालेल्या आहे इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी. तर इलेक्ट्रिशियन किंवा ऑटो इलेक्ट्रिशियन असेल त्यांच्यासाठी. आता इथं थोडंसं डिसअपॉइंटमेंट आहे वायरमनसाठी. वायरमनवाल्यांना याच्यामध्ये पात्रता ठरवलेलं नाही आहे. तर ठीक आहे, तर वायरमनवाले जरी हा फॉर्म भरू शकत नाहीत, पण मी आजच्याच याच्यामध्ये दुसरा एक व्हिडिओ टाकलेला आहे DRDOचा. तर तुम्ही DRDOमध्ये फॉर्म भरू शकता. तर तो आवर्जून भरा आणि त्याच्या तयारीसुद्धा करणं सुरू करून द्या. तर BROमध्ये फक्त आणखी एक अजून महत्त्वाची गोष्ट अजून एक ठीक आहे. तर जे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत असेल IITIचा किंवा नॉन IITIचा किंवा काही पर्सन्स असतील जे IITIशी रिलेटेड नसेल ही सुद्धा, पण तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जे IITIचे स्टुडंट असेल त्यांच्यापर्यंत नक्की हे इन्फॉर्मेशन पोहोचा, कारण की त्यांना या संधीचा फायदा होतो. कारण की आपल्या महाराष्ट्रातले मुलं कुठेतरी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कमी लागतात. बिचारे ट्रेड तर करतात, फक्त कंपनीमध्ये जॉब करत राहतात. जर चांगला स्टडी केला आपण तर चांगल्या पोस्ट काढू शकतो. तर याच्यासाठी एक हे आहे, फक्त अट आहे की BROमध्ये बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन थोडंसं डिफेन्सशी रिलेटेड आहे. तिथं मेल कॅन्डिडेट फक्त रिक्वायर्ड आहे. ऑनली मेल जे आहे ते फक्त इथं फॉर्म भरू शकता. फिमेलला इथे संधी दिलेली नाही आहे. तर मेल पाहिजे. अजून 2-3 ट्रेडसाठी त्यांनी जागा मागितलेल्या आहे. फक्त मी इथे इलेक्ट्रिशियनसाठी बोलत आहे. इलेक्ट्रिशियन इन्क्लुडिंग 2 बॅकलॉग्स, म्हणजे जे मागचे PWDचे 2 व्हॅकन्सी ते सुद्धा यांनी याच्यामध्ये घेतलेले आहे. असं म्हटलेलं आहे बॅकलॉग म्हणजे ते मागच्या जागा रिकाम ज्या भरल्या गेल्या नसतात त्या म्हटलेल्या यांनी इलेक्ट्रिशियन. तर इलेक्ट्रिशियनसाठी यांची जे पात्रता आहे टोटल 30 पोस्ट आहे. EWSच्या 3 आहे, OBCच्या 16 आहे, वगैरे वगैरे. अशा ओपनच्या जागा नाही आहे. सगळ्या जागा ज्या आहेत ते कॅटेगरीच्या आहेत. तर टोटल 30 पोस्ट आहेत. पण आपला स्टडी जर चांगला असेल तर आपण त्याच्यातली एक पोस्ट नक्की काढू शकतो, मला एवढं माहीत आहे. कारण की जो सिलेबस आहे तो तर त्या इलेक्ट्रिशियनच्या पलीकडे नाही आहे. ओके, त्याच्यातून. आणि आपला एक कॅन्डिडेटसुद्धा BROमध्ये लास्ट टाईम सिलेक्टेड आहे. मी सांगतो तुम्हाला, त्या कॅन्डिडेटचं पण ओपिनियन आहे, माझं पण ओपिनियन आहे. एवढे सोपे पेपर होतात. जर तुमचा स्टडी चांगला असेल तर तुम्ही आरामात याची पोस्ट काढू शकता. ठीक आहे. तर एज्युकेशन डिटेल्समध्ये जर पाहिलं आपण तर इलेक्ट्रिशियनमध्ये इथं मॅट्रिक्युलेशन म्हणजे तुम्हाला 10वी पाहिजेच. ओके, ते इसेन्शियल आहे. त्याच्यानंतर पोसेसिंग सर्टिफिकेट ऑफ ऑटो इलेक्ट्रिशियन. तर ऑटो इलेक्ट्रिशियनमध्ये तुमचं IITI झालं असेल किंवा मग फक्त इलेक्ट्रिशियनमध्ये IITI झाला असेल तरीही चालते. इथं काही मुलं फॉर्मच भरत नाही की आपला ऑटो इलेक्ट्रिशियन नाही आहे, इलेक्ट्रिशियन आहे. नाही, चालते. ऑटो इलेक्ट्रिशियनच्या जागी इलेक्ट्रिशियनवाला चालते. हां, त्याच्यानंतर आणखी एक इथं आहे क्वालिफिकेशन पोजेसिंग अ सर्टिफिकेट ऑफ ऑटो इलेक्ट्रिशियन फ्रॉम द इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑर इक्वेलंट अँड म्हटलेलं आहे अँड हॅव्हिंग अ 1 year एक्सपिरियन्स ॲज अ इलेक्ट्रिशियन. 1 वर्ष तुम्हाला ॲज अ इलेक्ट्रिशियन म्हणून अनुभव पाहिजे आहे. तर आता इथं थोडंसं कन्फ्युजिंग आहे की सर 1 year एक्सपिरियन्स पाहिजे आहे. तर मग ज्या विद्यार्थ्यांकडे आता 1 yearचा एक्सपिरियन्स नाही आहे, ज्यांच्याकडे 1 yearचा एक्सपिरियन्स आहे त्यांनी तर काही विशेष नाही आहे, भरायलाच पाहिजे. 1 yearचा एक्सपिरियन्स कुठून भेटायला पाहिजे मी हे तुम्हाला DVETच्या माझ्याच या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. रिसेंटली 2-4 दिवसाच्या अगोदर टाकलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही तो पाहू शकता. जे काही गव्हर्नमेंट सेक्टर्स आहे किंवा गव्हर्नमेंट सेक्टरशी रिलेटेड ज्या संस्था असेल तिथून जर तुम्ही अनुभव घेत असाल, म्हणजे तुम्ही तिथं काम केलं असेल, सगळं लिगली असेल, तर तुम्ही तिथं फॉर्म भरू शकता. कारण की लिगलच डॉक्युमेंट्स लावा. जनरली व्हेरिफिकेशन जर झालं तर तुम्ही एक्झाम क्रॅक करून बाहेर निघाले नाही पाहिजे. पण जर पॉसिबल नसेल कोणाचं तर तुम्ही तुमच्या म्हणजे लिगल पॉसिबल नसेल म्हणजे मी असं नाही म्हणत आहे डुप्लिकेट करा म्हणून. तुम्ही जिथं काम केलं असेल तिथून तुम्हाला मे बी पेमेंट हे कॅशमध्ये मिळालं असेल, फक्त जस्ट सर्टिफिकेट मिळालं असेल तर भरून द्या. देन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला पाहता येईल काय होते तर. आणि राहिलं आता की ज्यांचं समजा नुकताच IITI झालेला आहे पण त्यांच्याकडे अनुभव नसेल तर ते तर जमणार नाही. तुम्ही निदान तुमची 1 वर्षाची गॅप पाहिजे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट की ज्यांनी IITI झाला आणि IITI नंतर लगेच ॲप्रेंटिसशिप केली, पण ॲप्रेंटिसशिप केली आणि अनुभव नाही आहे, मी सगळं इथंच सांगतो आहे. तर कृपया तुमचे जे काही मेसेज असेल ते मला इथेच विचारा यूट्यूबवरच कमेंट्स बॉक्समध्ये पर्सनली. तर त्याच्यानंतर मग इथे जे आहे ज्या विद्यार्थ्यांचा IITI झाला आहे आणि IITI होऊन ॲप्रेंटिसशिप झालेली आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी मला असं वाटते की तुमच्याकडे जर अनुभव होत असेल ॲडजस्ट, म्हणजे तुमच्याकडे गॅप असेल, अनुभव तुम्ही काम केला असेल तर तुम्ही लावाच. पण जर तसं नसेल होत, तसं नाही आहे तुमच्याकडे, तर मग तुम्ही जो 1 yearची जी ॲप्रेंटिसशिप केलेली आहे ती ॲप्रेंटिसशिप ॲज अ तुम्ही अनुभव म्हणून टाकू शकता. ठीक आहे.
तर ॲप्रेंटिसशिपमध्ये आणि थोडंसं एक्सपिरियन्समध्ये कसं फरक असतो. शिकाऊ उमेदवारी म्हणजे आपण तिथं काम ॲक्च्युली शिकत असतो आणि एक्सपिरियन्स म्हणजे कसं असते तिथं आपण काम करत असतो. हा एक मेजर डिफरन्स आहे. पण जर आता तुमच्याकडे गॅप नसेलच, तुमच्याकडे अनुभव ॲडजस्ट होतच नसेल, तर मग मला तरी असं वाटते की तुमच्याकडे ॲप्रेंटिसशिप आहे तर भरून द्यायला काही हरकत नाही. कारण की तुम्हाला एक्झाम द्यायला भेटेल, तुम्हाला माहीत पडेल की एक्झाम आपल्याच्यानं क्रॅक होते की नाही होत. तर एक चांगली संधी आहे. आणि इन केस समजा जर त्यांना फ्युचरमध्ये म्हणजे जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार, तर त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जर त्यांना ती ॲप्रेंटिसशिप ॲज अ अनुभव म्हणून चालली तर तुमचं लकीली चान्स आहे. ठीक आहे. तर अशा तऱ्हेनं ITI 10वी ITI आणि 1 इयर एक्सपिरियन्स. जर 1 इयर एक्सपिरियन्स भरतच नसेल किंवा नसेल केला तुम्ही तर 1 इयरची ॲप्रेंटिसशिप लावून द्या. तर हे झालं आपल्या या क्वालिफिकेशनबद्दल. फक्त मेल कॅन्डिडेट याला फॉर्म भरू शकतात. अजून महत्त्वाची गोष्ट, ॲप्रेंटिसशिप आवश्यक नाही आहे. पण जर तुम्हाला म्हणजे असं नाही म्हणत मी ॲप्रेंटिसशिप पाहिजे नाही, पण जर असेल तर ॲज अ तुम्ही ते अनुभव म्हणून टाकू शकता, जर तुमच्याकडे अनुभव नसेल तर. बरं. त्याच्यानंतर मग एक्सपिरियन्स अनुभव 1 वर्षाचा पाहिजे आहे तुम्हाला. त्याच्यानंतर मग इथं जो एज लिमिट आहे ते 18 ते 27 वर्ष दिलेली आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही थोडी डिटेल वाचून घ्याल. कॅटेगरीसाठी जे एज रिलॅक्सेशन असेल ती इथं अप्लिकेबल राहणार. बाकी मग त्याच्यानंतर एक्झाम पॅटर्न. तर एक्झाम पॅटर्न इथं 3 याच्यामध्ये आहे. रिटन टेस्ट होणार तुमची, त्याच्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होणार आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिकल टेस्ट होणार. तर 3 स्टेप आहे. 3 स्टेप काही एवढा मेजर कठीण आहे मी सांगतो तुम्हाला, खूप सोपे आहे. याच्यामध्ये काही विशेष नाही आहे. फक्त तुम्हाला रिटन टेस्ट काढायचे आणि रिटन टेस्टसाठी सुद्धा खूप चांगली संधी आहे मित्रांनो. रिटन टेस्टमध्ये यांनी जो सिलेबस दिलेला आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर आहे, हिंदी किंवा इंग्लिश या लँग्वेजमध्ये. मी थोडं हे तुम्ही सगळं डिटेलमध्ये वाचून घ्या शांततेत. मी तुम्हाला जे इम्पॉर्टंट मेन पॉईंट्स आहेत ते एक्सप्लेन करतो आहे. पहा, सिलेबस फॉर द रिटन एक्झामिनेशन. तर रिटन एक्झामिनेशनसाठी इलेक्ट्रिशियनसाठी सिलेबस दिला यांनी. वायरिंग ऑल टाईप्स ऑफ व्हेकल्स इक्विपमेंट इन्क्लुडिंग हाऊस वायरिंग. तर व्हेकलची वायरिंग असेल, इक्विपमेंटची वायरिंग असेल तशी वायरिंग यांनी विचारतील ते. चार्जिंग बॅटरी चार्ज करण्याच्या पद्धती कशा आहेत त्या तुम्ही. मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल मशिनरी हेल्ड इन वर्कशॉपमध्ये मेंटेनन्स कसं केलं ते मशीनचे, बेरिंग कसे चेंज केले जातात, त्याचे कनेक्शन कसे असतात, स्टार्टरचं स्टार डेल्टा कनेक्शन्स वगैरे असेल. सिम्पल इलेक्ट्रिकल कॅल्क्युलेशन्स असेल, पॉवर कॅल्क्युलेट करा, एनर्जी कॅल्क्युलेट करा, व्होल्टेज कॅल्क्युलेट करा वगैरे वगैरे असे सिम्पल कॅल्क्युलेशन्स आहे. मेजरिंग अँड टेस्टिंग इन्स्ट्रुमेंट तुम्हाला प्रत्येक इन्स्ट्रुमेंट वापरता आला पाहिजे. वॅटमीटरचं कनेक्शन करता आलं पाहिजे. व्होल्टमीटर असेल, एनर्जी मीटर असेल, ॲमीटर असेल, जे काही असेल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, मेगर असेल, या सगळ्यांचं आपल्याला इथं उपयोग करता आला पाहिजे. इलेक्ट्रिकल मोटर्स अँड जनरेटर, मोटर आणि जनरेटरबद्दल आपल्याला स्टडी असायला हवा. आणि जनरल नॉलेज, तर जी केसुद्धा इथं आपल्याला विचारणार आहे. तर पहा, सगळा सिलेबस म्हणजे जास्त करून इलेक्ट्रिकल आहे ना, ॲप्टिट्यूड दिलेला आहे ना, रिझनिंग दिलेलं आहे, फक्त GK दिलेलं आहे. एक जस्ट तुम्ही करंटचं चांगलं GK चांगलं पुस्तक जर घेतलं, GK म्हणजे स्टॅटिक आहे, जे बदलत नाही आहे, तेच आपल्या इंडियनचं जे आहे पूर्ण GK ते तुम्ही ओव्हरऑल थोरोली वाचू शकता. काही विद्यार्थ्यांनी वाचला तर GKकडे थोडासा फोकस करजा. तर अशा प्रकारे रिटन एक्झामिनेशन आहे. हा शेवटी आपल्या DVTचा सिलेबस आहे. पण स्पेशली जर तुम्हाला जनरेटर मोटर तुमच्या चॅप्टरमध्येच होऊन जातात, मेजरिंग अँड टेस्टिंग इन्स्ट्रुमेंट तुमचं मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये होऊन जाते. इलेक्ट्रिकल कॅल्क्युलेशन तुम्ही बॅच केली जर असेल ऑनलाईन, तर त्याच्यामध्येच ऑनलाईन ऑफलाईन कोणतीही बॅच करा किंवा सेल्फ स्टडी करा. तुम्ही जर चांगल्या प्रॉपरली स्टडी केला असेल तुम्हाला कॅल्क्युलेशन चांगले जमतील. मेंटेनन्स जे आहे ते तुम्ही थोडंसं मेंटेनन्सचं तुम्ही थोडंसं प्रॅक्टिकल नॉलेज घेऊ शकता जर नसेल तर. मोस्ट ऑफ द इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी कुठं ना कुठेतरी काम करतच असतातच, तर त्यांना हे नॉलेज आहेच. मला तर असं वाटते वायरिंग वगैरेचं नॉलेज आम्ही माझ्या ऑनलाईन बॅचेसमध्ये सुद्धा वायरिंग हा चॅप्टर खूप चांगल्या पद्धतीनं शिकवलेला आहे. तर हा सिलेबस आहे आपला रिटन टेस्टचा. आता तुम्ही जर रिटन टेस्ट पास झाले, रिटन टेस्ट पास झाले तर तुम्हाला फिजिकल टेस्टसुद्धा द्यायची आहे, जी एकदम सोपी आहे, एवढी कठीण काहीच नाही आहे फिजिकल टेस्ट. फिजिकल टेस्टमध्ये तुम्हाला 1 माईल धावायचं आहे, 1 मील धावायचं आहे फक्त, बस 10 मिनिटामध्ये. मला तरी वाटते की जर तुमची प्रॅक्टिस असेल तर हे करू शकतात. काय केलेलं आहे मुलांनी आणि आपण म्हणजे करायलाच पाहिजे तेवढं. तर हे तुम्ही याची प्रॅक्टिस तुम्ही नंतरही केली तरी चालते. 10 मिनिटामध्ये एखाद्या वेळेस पाहून घ्यायचं आपल्याला धावता येते की नाही धावता येतं, टाईम लावून, बरोबर, ठीक आहे. आणि 1 माईल रन टू बी कम्प्लीटेड विदिन द स्पेसिफाईड टाईम. तुम्हाला काहीसा पहिला दुसरा नाही यायचा आहे, तेवढ्या टाईममध्ये तुम्हाला तेवढं अंतर धावायचं आहे. तर अशी हे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आहे यांची. आणि ही जी आहे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट ही तुमची 2 नंबरला होणार आहे. पहिले तुमची रिटन एक्झाम, देन तुमची फिजिकल. हे पास झाले तर हे, आणि हे पास झाले तर मग थर्ड. मग तुम्ही जाणार आहे प्रॅक्टिकल किंवा ट्रेड टेस्टला. म्हणजे जसे याला स्किल टेस्ट म्हणतो आपण, तर इथं कॅन्डिडेट विल अंडरगो प्रॅक्टिकल टेस्ट व्हेनेवर अप्लिकेबल अँड दोज हू क्वालिफाईंग प्रॅक्टिकल टेस्ट विल ऑनली बी कन्सिडर फॉर द फायनल मेरिट लिस्ट. जे विद्यार्थी हे प्रॅक्टिकल टेस्ट क्वालिफाय होतील म्हणजे पास होतील फक्त, असं म्हटलेलं आहे क्वालिफाय,
ओके, तेच त्यांचीच फक्त फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. म्हणजे तुमचा पूर्ण पेपर रिटर्न टेस्टवर अवेलेबल आहे. जोपर्यंत आपण कोणत्याही एक्झामला टार्गेट करत नाही आणि अभ्यास करत नाही, मेहनत करत नाही, तोपर्यंत आपल्याला यश भेटणार नाही. नुसतं फॉर्म भरून आणि वाट पाहून चालणार नाही. आता इथून मागच्या 5-6 म्हणजे पहिले तर कोरोनासारखा पिरियड गेला, त्यानंतर 5-6 महिन्याच्या अगोदर कोणत्या जागाच नाही निघालेल्या. आता तुम्हाला जवळपास 4-4 संधी आहे. त्या संधीचं सोनं करा. ITच्या सर्व विद्यार्थ्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे. आणि इलेक्ट्रिशियन, खास वायरमन, यांना तर खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटीज वेळोवेळी मिळत राहतात. नाही तर मग अदरवाईज मला नेहमी विचारत राहतात पोरं, सर बॅच लावल्याच पाहिजे का, मग जागा निघतील का, मग मी लागेल का. आता तुम्ही जर हे थिंक करत असेल तर तुम्ही खूप लेट होत आहे. अजूनही फक्त तुम्ही थिंकच करत असेल, ॲक्शन मोडमध्ये नसेल तुमचं काही खरं नाही आहे. एकदा आपल्या आयुष्यामध्ये हे जो एज असतो, ज्या एजमध्ये आपल्याला या सगळ्या गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करायची असते, याच्यातच जर आपण टाईमपास केला आणि कुठंतरी, मला असं नाही म्हणायचं आहे की तुमचे जॉब चालू असेल तुम्ही जॉब सोडून स्टडी करा. जर जॉब नसेल तर फुल टाईम स्टडी करा. आणि जॉब चालू असेल तर तुम्ही कुठंतरी ऑनलाईन कोर्स परचेस करून किंवा आपल्या ऑफलाईन कोर्सलासुद्धा येऊ शकता तुम्ही. आणि ऑनलाईन कोर्स परचेस करून तुम्ही घरूनसुद्धा काही ना काहीतरी आपल्या यशासाठी मेहनत करू शकता. थोडी का होईना डेली. तुम्हाला या नाही पुढच्या कोणत्या तरी डिपार्टमेंटमध्ये सक्सेस भेटेल म्हणजे भेटेल, पण ऐन वेळेवर काही होणार नाही. तर आता ह्या सगळ्या संधी भेटत आहे तुम्हाला, तर याचं सोनं करा. वेळ वाया जाऊ देऊ नका. चांगली तगडी मेहनत ठेवा. कुठं ना कुठं तरी तुम्हाला यश भेटेलच. आणि ITचे विद्यार्थी जे आहेत ते एवढे एकदम सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामसाठी सिरियस नसतात. तर मला तरी असं वाटतं की तुम्ही सिरियस व्हा मित्रांनो. ह्या संध्या लवकर भेटत नाही. ओके, तर जर तुम्हाला सेल्फ स्टडी करायचं असेल तर मी तुम्हाला मागेही माझ्याच यूट्यूब चॅनलवर बुक्सची नावं सांगितलेली आहे. ते तुम्ही बुक्स परचेस करून सेल्फ स्टडी करू शकता. माझं असं म्हणणं नाही आहे की तुम्ही फक्त बॅचेस लावली पाहिजे, पण बॅच कोचिंग क्लास, मला असं वाटते की आता मी शिकवतो, माझे कोचिंग क्लासेस आहे म्हणून नाही, मी ॲज अ स्टुडंट जेव्हा होतो तेव्हा मलाही असं वाटायचं की काश मला जर कोचिंग क्लासेस भेटलं असतं तर मी अजून याच्यापेक्षा चांगला स्टडी समोर असतो. कारण कोचिंग क्लासेस हे तुमचा काम एवढं सोपे करून देते की तुमचं पूर्ण 3 वर्षाची मेहनत जर असेल सेल्फ स्टडीची, तर तुमची 5-6 महिन्यात करून देते आहे. आणि ऑनलाईन कोर्सेसमध्ये असं आहे की आपली रेकॉर्डेड बॅच आहे, तर तुम्ही सिलेबस तुमच्या परीनं जेवढ्या फास्ट होते तेवढ्या लवकर कंप्लीट करू शकता. ज्यांना ऑनलाईन कोर्सेस परचेस करायचे आहे त्यांनी पुढे डिटेल्स दिलेले आहेत, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर सांगण्याचा उद्देश हाच की फक्त स्टडी करा. म्हणजे मी ॲडबद्दल तर तुम्हाला सांगितलंच आहे, पण आता त्याच्या स्टडीबद्दलसुद्धा सांगतो आहे. तर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे. एक तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता किंवा तुम्ही कोर्स, मला तसं वाटतं जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बॅचेस जॉईंटच करा, कारण तुमच्याकडे एवढा वेळ नाही आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांकडे वेळ आहे, आणि असं फुग्यात नका राहू की मला 2 वायरं जोडता येतात, मला 2 मोटरीबद्दल माहीत आहे, म्हणजे मला इलेक्ट्रिशियनचं खूप नॉलेज आहे, मला फक्त गणित आणि बुद्धिमत्ताच करावं लागेल. याच कारणामुळे अनेक विद्यार्थी आपली फक्त एक्झाम देतात, क्वालिफाईंग होत म्हणजे सिलेक्ट होत नाही. कारण की इलेक्ट्रिशियन टेट फक्त तेवढाच नाही आहे. इलेक्ट्रिशियन बेसिक टू हाय लेवलला खूप आहे. आणि आता फक्त काही विद्यार्थी इलेक्ट्रिशियनच नाही करत, वरतं पॉली इंजिनिअरिंगसुद्धा करतात. आणि अशा विद्यार्थ्यांसोबत जर फाईट करायची असेल तर ITवाल्या विद्यार्थ्याला चांगला तगडा अभ्यास करावा लागेल. म्हणजे तुमच्या पुस्तकात जे नाही आहे ते तुम्हाला शिकावं लागेलच. तर आपला जो ऑनलाईन कोर्सेस आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देतो आहे. तर हे जे आहे सगळ्या एक्झाम, म्हणजे जो ऑनलाईन कोर्स आहे तुम्हाला पूर्ण एक्झामसाठी कमी पडेल. महावितरण जनको, कारण की मी जेव्हा कोर्स डिझाईन केला तेव्हा मी विचार केला की वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी विद्यार्थी वेगवेगळा कोर्स परचेस करू शकणार नाही, तर एकच इंटिग्रेटेड कोर्स तयार करायचा जो सगळ्या एक्झामसाठी त्यांना कमी पडेल. तर हा सगळा, आणि तुम्ही तो कोर्स परचेस केल्यानंतर तुम्ही जर समजा फक्त BROसाठी जर तयारी करत असेल तर तुम्ही त्या BROच्या रिलेटेडच स्टडी त्या कोर्समधून करू शकता. तसं सगळ्यासाठी केला तर काही हरकत नाही आहे. ओके, तर तुमच्या सगळ्याच पोस्ट क्लिअर होऊन जातील याच्यामध्ये. टेक्निशियन आहे, उपकेंद्र सहाय्यक आहे, ट्रेडमन आहे, ALP आहे. तर खास करून इलेक्ट्रिशियन आणि वायरमनसाठी हा कॉमन सब्जेक्ट आहे, इलेक्ट्रिशियन आणि ट्रेड थेरी. ओके, विशेष म्हणजे कारण की ITची ट्रेड थेरी जनरली म्हणजे कोणी करतच नाही. ठीक आहे, चांगल्या प्रकारे जस्ट फक्त आपला कंपनीमध्ये किंवा मग आपण विद्युत सहाय्यकाच्या प्रतीक्षेमध्ये असतो. ज्या विद्यार्थ्यांचं विद्युत सहाय्यकमध्ये सिलेक्शन झालं त्यांचं हार्दिक अभिनंदन, पण नाही झालं आहे त्या विद्यार्थ्यांनी तरी स्टडीकडे लागा, कारण की आता वाट पाहू नका. ठीक आहे. तर आणि आम्ही आता सध्याच्या कंडिशनला ऑनलाईन कोर्सेसवर बिग डिस्काउंटसुद्धा देत आहे. तर तुम्हाला जे कोणते विद्यार्थी असेल तुम्ही पूर्ण कॉन्टॅक्ट दिलेले आहे, व्हॉट्सअप नंबर्स आहे दोन्हीही. तुम्ही व्हॉट्सअप ऑफिस नंबर आहे, ऑफिस नंबरला इन्क्वायरी करू शकता काय बॅचेसमध्ये इन्क्लुडिंग आहे, आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन तुम्ही डेमो लेक्चर्स टाकलेले आहे ॲप आहे अकॅडमीचं, त्याच्यावर तुम्ही पूर्ण ऑफलाईन बॅचेससारखं शिकवलेलं आहे. तुम्ही तिथून पूर्ण डेमोज पाहू शकता आणि कोर्स परचेस करू शकता. माझा सपोर्ट तुम्हाला पूर्ण आहे. तुम्ही जेव्हा ऑनलाईन म्हणजे बॅचमधून म्हणजे याच्यामधून सिलेक्ट व्हाल, प्रॅक्टिकलमधून आणि फिजिकल टेस्टमधून, जेव्हा तुमची म्हणजे
रिटन टेस्ट आणि इफिशियन्सी म्हणजे फिजिकल टेस्ट, आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल टेस्टला जाल तेव्हा म्हणता मी तुम्हाला, तर तेव्हा माझं तुम्हाला नक्की सपोर्ट राहणार आहे. कारण की आपले विद्यार्थी इस्रोमध्ये पण आहे, BROमध्ये पण आहे, मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये पण आहे. ठीक आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खूप सारे. आणि माझं एकच टार्गेट आहे, मी गव्हर्नमेंट जॉब सोडून इथं उभं आहे, शिकवत आहे विद्यार्थ्यांना, की आपले कुठेतरी विद्यार्थी दुसऱ्या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सिलेक्ट झाले पाहिजे. ठीक आहे. सो थँक्यू. ही तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटीज आहे, तर डोंट मिस इट. चांगल्या प्रकारे स्टडी करा, फॉर्म केअरफुली भरा. आणखी एक गोष्ट सांगायची राहिली आहे तुम्हाला, की हा फॉर्म तुम्हाला ऑफलाईन पाठवायचा आहे भरून. फॉर्म कसा भरायचा, काही विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ अगोदरच स्किप केला असेल, तर मला तरी असं वाटतं की 10-15 मिनटं जर तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ पाहण्यासाठी देऊ शकत नसेल आपल्या करिअरसाठी, तर मग खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, 2 मिनटं पाहिला आणि स्किप केला झालं. मग मला असं वाटतं की विद्यार्थी बोंबलत राहतात की सर मला तर माहीतच नव्हतं कधी ॲड निघाल्या, कधी जागा निघाल्या. तर हा फॉर्म व्यवस्थित याची प्रिंटआउट दिली आहे त्यांनी, याची वेबसाईट आहे, याच्या वेबसाईटवर जा. याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये आहे टाकलेली, तर त्या लिंकवर जा. त्यानंतर त्याचा फॉर्मॅट दिलेला आहे, तो डाउनलोड करा, त्याची प्रिंटआउट काढा, किंवा तुमच्या नियरच्या कोणत्याही जिथं असतात जॉब नोटिफिकेशन शो करतात त्या सेंटरला जाऊनसुद्धा तुम्ही याची प्रिंटआउट करू शकता. चांगल्या प्रकारे फॉर्म भरा आणि तो फॉर्म तुम्हाला ऑफलाईन त्यांनी दिलेल्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे. थोडंसं ॲड्रेस वगैरे तुम्ही स्वतः वाचा. ओके, मी माझ्या लेवलला भरपूर साऱ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहे. ओके, व्हॉट्सअपला जास्त करून जर तुम्ही मला विचारलं तर माझा रिप्लाय मे बी तुम्हाला मिळेल, याची काही गॅरंटी नाही आहे. ठीक आहे, कारण की खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मेसेजेस येत राहतात, तर तुम्ही ह्याला हे करा. ओके, फॉर्म आवर्जून भरा. बाकी काही बॅच डिटेल्स असेल तुम्हाला तर नक्की आवर्जून मिळेल. ठीक आहे, चला तर अप्लाय करा. ऑफलाईन पाठवायचं लास्ट डेट त्यांनी दिली नाही आहे कधी पाठवायचं, तर पण जेवढ्या शक्य होते तेवढ्या लवकर पाठवून द्या. सो थँक्यू. बाय बाय.